बसले चालले लक्ष 2019 पासून सर्वाधिक जास्त गोंधळ 2022-23 पर्यंत घालण्यात आलेला आहे बोगस बिलांचा। नियोजन विभागाने जी चौकशी लावली ती फक्त 2023-24 आणि 24-25 आत्ताची लावली। मी उद्या अजितदादांना विनंती करणार आहे की ही चौकशी 2019 पासून लावावी, कारण सर्वाधिक जास्त गोंधळ हा 2019 ते 2022 या कालावधीमध्ये केलाय। आणि जुलैमध्ये परत आमचं महायुतीचं सरकार आलं, एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजींचं, मग ते गोंधळ बंद झाला, पण तो गोंधळ तिथपर्यंत होता। 25/6/2023 पर्यंत अखेरची बोगस बिलं काढण्यात आलेली आहेत। सर वाईस सॅम्पल जो आहे तो आज तपासणीला घेतला जाणार आहे। न्यायालयीन कोठडी झाली सुदर्शन मुलीला आणि त्याचा वाईस सॅम्पल देखील आता घेतला जाणार आहे। आता न्यायालयीन कोठडीचे मला वाटतं आज परत पोलिसांनी त्याला PCR मागितलेला आहे वेगळ्या प्रकरणात, न्यायालयीन नाही। आता ते परत पोलीस कस्टडीमध्ये आला असेल असं मला वाटतं, आणि त्याचे व्हाईस सॅम्पल घ्या, काय घ्यायचं ते घ्या, आणि त्याच्यावरती लवकरात लवकर हे तुम्हाला सांगतो यांच्यावरती ॲक्शन झाली पाहिजे। चार्जशीट तर परळीमध्ये कैलास फडवर अखेर गुन्हा दाखल झाला, मात्र 3 महिन्यानंतर बीड पोलिसांना जाग आली असं सुरेश धस यांनी म्हटलं। या सगळ्या संदर्भात त्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची देखील भेट घेतलेली आहे। कैलास फडसह त्याचा मुलगा आणि इतर 5 जणांवर गुन्हा दाखल झाला, मात्र यासाठी उशिराच झाला असं धस यांनी म्हटलेलं आहे।